पण मी वारीचे व्हिडिओ बघताना एक गोष्ट नोटीस केली आहे की ती लोक वयाने मोठे असणारे सुद्धा आणि अगदी लहान मुलं सुद्धा एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. तर ते तसं का? आणि आपण बाकीच्या देवांना माऊली म्हणत नाही, पण आपण विठ्ठलाला आणि संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो. मग असं का? बघ, माऊली म्हणजे काय? आई. आई. आणि वारीमध्ये प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणतो, म्हणजे आईचं संबोधन वापरलं जातं. खरं म्हणजे तुला सांगू, संत ज्ञानेश्वर आणि पांडुरंग या दोनच व्यक्तींना या जगात माऊली असं संबोधन, त्यांनाच. कारण काय माहितीये? काय? पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या भक्ताची तो कशी काळजी घेतो, तर आईसारखी. माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय. या जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणी कोणावर करत असेल तर ती आई आपल्या बाळावर करते. त्यामुळे आईच्या इतकं प्रेम दुसरं कुणी करू शकत नाही. तर हा पांडुरंग आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर या दोघांनीही, किंवा त्यांची जी उदाहरणं आपण बघतो, त्यांचे किस्से आपण जे ऐकतो, त्या सगळ्यातनं आता तुला ज्ञानेश्वरांचं पसायदान माहितीये. माऊलींनी हे पसायदान लिहिलं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी खूप मोठी होती. जेव्हा त्यांनी भगवद्गीता मराठीतनं सांगितली आणि त्याला भावार्थ दीपिका हे नाव दिलं, संत ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी असं आपण म्हणतो, पण तिचं खरं नाव होतं भावार्थ दीपिका. या भावार्थ दीपिकेमध्ये सगळ्यात शेवटचा श्लोक सांगितल्यानंतर त्यांना खूप भरून आलं आणि त्यांना असं वाटलं की माझ्या या समाजाला, माझ्या समोरच्या या माणसांना, पण बघा गंमत कशी आहे, त्यांना समाजाने प्रचंड त्रास दिला होता, प्रचंड. ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांनी संन्यास घेतला, त्यांचे आईवडील गेले, त्यानंतर ही 4 भावंड अक्षरशः आपल्याला अंगावर काटा येईल अशा प्रकारचं आयुष्य जगली. ज्या समाजाने त्यांना इतका त्रास दिला त्याच्याबद्दलही कुठलंही किलमिश मनात न ठेवता ज्ञानेश्वरांनी पसायदान रचलं. पसायदान म्हणजे काय? की ह्या जगातल्या जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला ज्याला जे पाहिजे ते मिळू दे, अशी देवाकडे प्रार्थना त्यांनी केली. तर त्यामुळे अशा प्रकारचं प्रेम कोण करू शकतं सांग? फक्त आईच करू शकते. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर आणि पांडुरंगाला फक्त माऊली म्हटलं जातं. आणि वारीमध्ये चालताना प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणतं, कारण ध्यास तोच आहे, पंढरीला जाण्याचा, पांडुरंगाला भेटण्याचा. आणि ह्या वारीमध्ये मी चालत असताना माझ्या समोर असणारी प्रत्येक व्यक्ती पांडुरंग आहे, ही ती भावना असते. त्यामुळे जो दिसतो त्याला अगदी विनम्र भावाने माऊली म्हटलं जातं. किती कमाल आहे ना हे. खरंच मैथिली. म्हणूनच वारी केवळ इव्हेंट नाहीये, वारी म्हणजे आपल्याला समोरच्याचा आदर करायला शिकवणारं एक अलिखित प्रशिक्षण केंद्र आहे. आणि म्हणूनच एकमेकांना माऊली म्हणणं अगदी स्वाभाविक आहे. समोरचा माणूस छोटा असो, मोठा असो, पुरुष असो, स्त्री असो, लहान मूल असो, सगळे माऊली.